आजच्या गोष्टीमध्ये एक आहे पिल्लू उंट आणि त्याची आई. तो पिल्लू उंट स्वतःच्या आईला विचारतो, आई आपल्या पाठीवरती हे काय ग मोठंसं ओझं आहे. त्यावेळेस त्याची आई म्हणते, अरे बाळा, वाळवंटामध्ये पाणी नसतं म्हणून पाणी स्टोअर करण्यासाठी देवाने आपल्या शरीराची रचना तशी केलेली आहे. त्यानंतर तो पिल्लू उंट म्हणतो की आई हे माझे पाय बघ ना ग, हे कसे फताडे फताडे गादी सारखे आहेत ग, हे असे का आहेत. त्यावेळेस त्याची आई म्हणते, अरे वाळवंटामध्ये जी रेती असते त्याच्यामध्ये जर आपले पाय असे एकदम छोटेसे असते तर ते त्या रेतीमध्ये रुतून बसतील, आपल्याला नीट चालता नाही येणार. म्हणून आपले असे मोठे गादीसारखे पाय दिल्यामुळे ते पाय रुतत नाहीत त्या रेतीमध्ये आणि आपल्याला चालणं सोपं होतं. त्यानंतर ते पिल्लू उंट म्हणतं, आई हे माझ्या पापण्या का ग एवढ्या मोठ्या मोठ्या लांब लांब आहेत. त्यावर त्याची आई म्हणते की अरे वाळवंटातली रेती जी सतत उडत असते, तिथे सतत असे वारे जोर जोरात वाहत असतात, तर ती रेती आपल्या डोळ्यात जाऊ नये त्यासाठी देवाने केलेली ती सोय आहे, ती रेती डोळ्यात जाऊ नये म्हणून आपल्या पापण्या देवाने मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. त्यावरती ते पिल्लू उंट म्हणतं की आई जर देवाने आपल्या शरीरामध्ये एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आपण वाळवंटात न राहता या झू मध्ये काय करतो आहोत ग. त्यावर त्याची आई आश्चर्यचकित होत आणि ती पुढे काहीच बोलू शकत नाही. आपण यावरती विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे उंट हा वाळवंटात राहण्यासाठी बनला आहे, अगदी त्याप्रमाणे भगवंताने आपल्याला काय काय दिलेलं आहे, आपल्याला कुठले कुठले गुण दिलेले आहेत, कला दिलेल्या आहेत, ज्यांचा आपण वापर केलेला नाहीये. देवाने जर देऊन आपण त्याचा वापर केलेला नाहीये तर त्या वेस्ट गेल्या असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये देवाने दिलेला एक्स फॅक्टर समजून घेतला पाहिजे. एखाद्याला सुंदर पेंटिंग बनवता येऊ शकतं, सुंदर नाच करता येऊ शकतं, सुंदर जेवण बनवता येऊ शकतं, एखाद्याला सुंदर प्रकाराने दुसऱ्याला सजवता येऊ शकतं. असं काही ना काहीतरी कलागुण भगवंताने आपल्या प्रत्येकामध्ये दिलेला आहे. तो कलागुण आपण समजून घेतला पाहिजे. हे या गोष्टीचं झालं भौतिक दृष्टीने नीतिमूल्य. दुसरं मूल्य या गोष्टीपासून आपण काय शिकू शकतो तर आध्यात्मिक दृष्टीने भगवंताने आपल्याला हा देह कसा दिलेला आहे, या देहाची रचना अशा पद्धतीने केलेली आहे, या देहामध्ये दिलेली बुद्धी असेल, चौकसपणा असेल, कॅरेक्टरिस्टिक असं आहे की आपण या देहाला बनवणारा कोण आहे, या देहामध्ये प्रवाहित असणारं चैतन्य कसं आहे हे या देहामध्ये आपण राहून ओळखू शकतो. तर ते न ओळखता, ती सिस्टीम यूज न करता आपण जर असेच मरून जाऊ तर मात्र देवाने आपल्याला दिलेल्या सिस्टीमचा आपण दुरुपयोग केला, त्याच्यावरती आपण अन्याय केला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून या बेबी कॅमेल पासून, या पिल्लू उंटापासून आपल्याला काय शिकायचं आहे. जसा त्याने विचार केला माझा हा देह कशासाठी बनला आहे आणि मी कुठे आहे, अगदी त्याप्रमाणे आपणही थोडं थांबून विचार करायचा आहे की आपल्याला देवाने कशासाठी बनवलंय, भौतिक दृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. हे ओळखून आपण आपली पुढची पावलं उचलायची आहेत. हे सुंदरसं तत्व हे छोटंसं उंटाचं पिल्लू आपल्याला शिकवतं.